अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हाय, कशा आहात? चला, आज ना मी पौष्टिक लाडू बनवायला घेतलेत. तर चला लागूया आपण तयारीला. याला मला एक मी असं म्हणजे पितळेचं भांड मुद्दाम घेतलेलं आहे की त्याच्यामध्ये आपण भाजलं ना की छान भाजले जातात आणि जळत नाही. कुठल्याही जेणेकरून रवा वगैरे आपण भाजतो तर तो छान भाजला जातो. म्हणून पितळेच्या पातेल्याचा शक्यतो वापर करायचा. नसला तर ठीक आहे, आपलं नेहमीचं पातेलं वापरलं तरी चालतं. तर मी आता ह्याच्यात भाजायला घेते रवा. हे लाडू बनवताना ना मी मुद्दाम का घेतले, कारण नेहमी आपण लोणी कढवतो ना, तर लोणी कढवल्यानंतर त्याची जी बेरी उरते तर ती आपण पुष्कळ लोक ती टाकून देतात किंवा ती नुसती खातात. कसाही म्हणजे वापर तर मी ह्या बेरीचा वापर लाडू वगैरे बनवण्यासाठी करते, कारण त्याच्यामध्ये तूप असतं तर ते फुकट जाऊ नये म्हणून मी नेहमी बेरीचा वापर करते. तर आज सकाळी मी तूप कढवलं होतं, त्याची बेरी उरली तर आपण आता मी त्याचं हे करणार आहे, लाडूमध्ये वापर करणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी रवा भाजून घेणार आहे. मंद आचेवर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये तूप आहेच त्यामुळे वेगळं तूप घालण्याची गरज नाही. लागलं तर घालू शकता, जे लागलं तर घालूया, नाही असं नाही. हा रवा आता मी एक साधारण कुंडभर हा घेतलेला आहे. हा मला भाजून घ्यायचा आहे. आणि हा रवा भाजत आला की मग ह्याच्यामध्ये कणिक घालायची आणि कणिकही आपल्याला चांगली भाजून घ्यायची. आता बघा, हा रवा आपला असा भाजून झालेला आहे. आता ह्या रव्याला ना मी काढून घेते आधी. मगाशी मी म्हटलं तसं ह्याच्यातच कणिक भाजणार होते, पण तसं नाही. बेरी जरा अशी हे आहे, जाडसर आहे जरा राहिलेली. तर ह्याला आता रव्याला मी बाजूला काढून घेते. गार झाला ह्याला मिक्सर मधनं काढून घेतलं की त्यालाही म्हणजे ते बेरी छान बारीक होईल आणि आपल्याला लाडू वळताना त्रास होणार नाही. तर मी आता हा रवा बाजूला करते आणि मग त्याच्यामध्येच आपल्याला कणिक भाजून घ्यायची. आता रवा काढून घेतला, हा गार होऊ द्या. गार होईल तेव्हा आपण पुढचं हे करूया, म्हणजे मिक्सर मध्ये काढेल. माझ्या लक्षात आलं ते नंतर की बेरी जरा जाड आहे, तर उगाच वळताना आपल्याला प्रॉब्लेम नको, म्हणजे वळता येणार नाहीत. म्हणून ते मी म्हटलं थंड झाल्यावर आपण मिक्सर मध्ये काढलं की छान अगदी व्यवस्थित लाडू वळता येतील. आता मी याच्यामध्ये कणिक भाजून घेणार. त्यासाठी मला लागणार आहे थोडंसं तूप, म्हणून मी थोडं त्याच्यात तूप घालून घेते. कारण कोरडी कणिक भाजली तर ती शक्यतो जळण्याची आहे, म्हणून मी जळेल म्हणून मी थोडंसं त्याला तूप घालते. आणि तूप घालून भाजलं ना की त्याला एक खमंगपणा येईल, त्या कणकेला व्यवस्थित खमंग भाजली जाईल. आता ही मंद आचेवरतीच हे पण कणिक भाजून घ्यायची. आणि आता ही कणिक भाजून झाली की मग पुढचं म्हणजे हे बघा, या पद्धतीने ह्याच्यामध्ये मी सगळे काजू, बदाम आणि ह्याच्या बिया, आपल्या टरबुजाच्या बिया असतात, हे सगळं म्हणजे मी कटिंग करून ठेवलेलं आहे. त्यात बेदाणे घालायचे आणि ही वेलची. तर असं सगळं नंतर घालायचं. ते व्यवस्थित आधी पहिले कणिक भाजून घेते मस्तपैकी आणि मग पुढचं आहे, पुढची तयारी बघायचीच आहे. आता ही कणिक आहे ना आपली भाजून झाली, म्हणजे पूर्ण भाजली नाहीये, तर अजून आपल्याला भाजावी लागणारच आहे. पण मी आता गॅस बंद करते आणि हे आधी मिक्सर मध्ये काढून घेते. हे बारीक झालं की आपण ह्याच्यामध्ये घालून पुन्हा भाजून घेणार आहोत, म्हणजे ती छान भाजली जाईल. आता मी हे मिक्सर मध्ये काढून घेते. ह्याच्यामध्ये जे कडकपणा आहे ना या बेरीचा, तो छान बारीक वाटला जाईल, म्हणून मिक्सर मध्ये लावून घेते आधी.
चला आता हे बघा आपलं सगळं मिक्सरमध्ये छान वाटून झालेलं आहे. हे वाटल्यामुळे कसं बघा आता याच्यामध्ये आपल्याला जी जाडसर बेरी वाटत होती ना तर ती आता याच्यामध्ये चांगली बारीक झालेली आहे. म्हणजे एकदम आता हे लाडू वळताना आपल्याला त्रासाचं जाणार नाही. आता ह्या मिश्रणाला मी या कणकेच्या याच्यामध्ये घालून घेणार आहे. आणि मग पुन्हा आपल्याला गॅस पेटून मंद आचेवरती थोडं भाजून घ्यायचं आता हे. म्हणजे ही कणिक आणि हा रवा सगळा एकत्रित होईल आणि व्यवस्थित भाजल्यामुळे काय होईल त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल आणि एकजीव होईल चांगला. आता हे आपलं घालून झालं त्याला मंद आचेवरती आपण पुन्हा भाजून घेऊया. म्हणून मी ना मगाशी पण कणिक जेव्हा भाजायला घेतली होती ना तेव्हा तूप मुद्दाम कमी घातलं होतं. आता हे जे आहे ह्याच्यामध्ये आपलं तूप आहे आणि मिक्सरमध्ये आपण काढल्यामुळे काय झालंय त्याला छान असं तुपकटपणा पण आलेला आहे. आणि आता तो ह्याच्यामध्ये घातल्यावर कणिक आणि हे जेव्हा एकत्र भाजलं जाईल तेव्हा ते तुपाचं प्रमाण अगदी बरोबर होणार आहे. आता ह्याला मंद आचेवरती थोडं भाजायचंय. हे बघा आता छान भाजलं गेलं व्यवस्थित. आता ह्याच्यामध्ये आपण हे चिरून ठेवलेले म्हणजे कुटून ठेवलेले ड्रायफ्रूट हे सगळे मी ह्याच्यात घालणार आहे. हेही थोडंसं आपल्याला भाजायचंय म्हणजे ते ड्रायफ्रुट्स खाताना पण असे छान कुरकुरीतपणा येईल त्याला आणि लागेल छान. थोडंसं याला परतून घ्यायचं याच्यामध्येच. बेदाणेही घालायचे. आणि मग आता हे गार झालं की याच्यामध्ये पिठी साखर घालून लाडू वळायला घ्यायचे. झालं तर मी गॅस बंद करते आणि हे गार व्हायला ठेवते. गार झालं की मग आपण लाडू वळायला मी घेणार आहे. याला झाकायचं नाही, उघडच ठेवूया. कारण उघडं ठेवल्यामुळे काय झाकल्यावर काय होईल त्याला खाली झाकणाला वाफ धरते. त्यामुळे झाकायची गरज नाही. ह्याला थोडंसं असं उघडं ठेवलं की लवकर गार पण होईल. आता हे गार झालं आपलं बघा. आणि आता ह्याला आहे ना बघायचं आता एक असा लाडू सारखं वळलं जात आहे का तर लाडू वळायला घेता येतील काय. आता ह्याच्यामध्ये आपण साखर घालणार आहोत कारण साखर घातल्यानंतर मग ती वळता आली पाहिजे व्यवस्थित. हे तर वळले जात आहेत बरोबर, याची मूठ होते. पण साखर घालून बघूया आधी वळलं जाते का. नाही तर मग थोडंसं ह्याला ना आपल्याला दुधाचा हपका मारायचा असा हाताने. थोडंसं दूध हपका मारून घेतला दुधाचा की मग व्यवस्थित वळता येतील. तर ही मी वेलची पावडर करून ठेवली ती कुठून. तर ही वेलची आता घालायची याच्यामध्ये. आणि ही पिठी साखर घालून घ्यायची. थोडी थोडी घालून घ्यायची आधी आणि बघायचं खाऊन की कितपत गोड झालंय ना. तर अगदी जास्त पण गोड नको. त्याला नीट व्यवस्थित आता कालून घेते. आणि मग अगदीच असं भुसभुशीत वाटलं ना की नाही आपलं वळले जातात तर मग थोडंसं आपल्याला दुधाचा हपका मारता येईल. आता हे मिक्स झालं
की थोडस आपल्याला खाऊन बघायचं की किती साखर आहे, व्यवस्थित गोड आहे ना. कारण कसं ना ह्याच्यामध्ये ना काय जास्त आपण तूप घातलं ना आणि अति तूप घालून जर भाजलं तर अगदी तुपकट तुपकट होतात आणि मग ते लाडून असे व्यवस्थित वळले जात नाही आणि गोलपणा राहत नाही त्याचा. मग ते तूप अति झाल्यामुळे काय होतं ते बसतात खाली लाडू. म्हणून तूप अगदी बेताने घालायचं. म्हणून जास्त घातलं नव्हतं, मगाशी कणिक भाजताना थोडंसं घातलं आणि आपल्या बेरीमध्ये तूप असतंच, त्यामुळे मग मी तूप घालायच्या भानगडीत पडले नाही. आता आपल्याला करायचंय फक्त वळून बघताना बघायचंय वळलं जातंय का, आणि वळलं गेलं तर मग काय दुधाचा आपका मारायची गरज नाही. पण नाही वळलं गेलं तर मात्र दुधाचा आपका मारायचा की आपल्याला व्यवस्थित त्याला आकार लाडवाचा जसं गोल पाहिजे तसं छान वळता येतील. आता हे मी आधी खाऊन बघते गोड झालंय का. थोडीशी आपल्याला साखर लागेल अजून. आता ही एवढी पुरे झाली. आता बघायचंय वळले जात आहेत का आणि लाडूचा आकार येतोय का त्याला छान. तर बघा हे असं वळताना ना आपलं लाडू हा असा फुटतोय बघा. आहे थोडा थोडा असा असा फुटतोय हा. तर ह्याला आकार आपला येत नाहीये. आपल्याला थोडस दुधाचा हपका मारून घ्यायचा आहे. थोडस वाटीत दूध घेतलेलं आहे आणि याचा असा हातावर घेऊन हा असा हपका मारायचा आणि पुन्हा जरा कालवून घ्यायचं. असं भस्कन दूध ओतायचं नाही, नाहीतर मग एकदम पातळ होऊन जाईल. तर म्हणून हपका बोलले मी. हपका मारून मारून बघायचं व्यवस्थित होतंय का. आता बघा ह्याचा गोळा व्हायला लागलाय व्यवस्थित आणि मग वळता आले की बस. एक वळायला सोपे गेले पाहिजेत, बाकी काही नाही. अजून वाटलं तर आपण थोडासा एक हपका अजून एकदा मारूया. बहुतेक वाटीतलं दूध सगळंच लागणार आहे आपल्याला, तर हे मी सगळं घालते. बास, ह्याच्या व्यतिरिक्त लागणार नाही. तर आता हे बघा, हे आपलं छान आता वळता येतील. त्याला वळायला सुरुवात करायची.
चला, आपले लाडू तयार झालेले आहेत. तर बघा, अशा पद्धतीने एक लोण्याची जी आपण तूप काढतो त्याची बेरी उरते, त्या बेरीचा वापर करून कणिक, रवा असं सगळं मिक्स करून केलेले लाडू, पौष्टिक लाडू. तर बघा कशा पद्धतीने झालेत आणि तुम्ही पण करून बघा. तुम्हाला आवडतायत का? आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढला व्हिडिओ बघायला रेडी राहा. चला, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.